रंदे भैया, व्यापाराच्या नादात तुम्ही तर शेतकऱ्यांना विसरलेच हो. व्यापाराच्या नादात, पैशाच्या नादामध्ये रंदे भैया माहितीपूर्ण व्हिडिओ टाकायला बंद केले का काय? भैया तुम्ही पैसे तर कमवताय पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. पहिली गोष्ट तर कोणी कोणा वाचून राहत नाही, पण तरी बी मी माझ्या शेतकऱ्यांवर प्रेम करतो. माझ्या शेतकऱ्यांची मला काळजी आहे. त्यासाठी पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओ या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. सगळ्यात पहिलं, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2 टप्पे करून शेळ्या मेंढ्या तुमच्या जनावरं चारा, जेणेकरून तुमच्या जनावरांना भयानक असा गोचिड तापाची लक्षणं किंवा मग न्यूमोनिया, PPR हे आजार होणार नाहीत, जेणेकरून शेळ्या बिमार पडणार नाहीत. शेळ्या गाभडण्याचं प्रमाण या दिवसामध्ये खूप जास्त असतं, कारण ऊन खूप महाभयानक पडत आहे. तर मग या दिवसांमध्ये काय करायचं, हे बघा, सकाळी 8 वाजता बकऱ्या सोडा, 10-11 वाजेपर्यंत चारून बसून द्या त्यांना कुठंतरी झाडाखाली. त्याच्यानंतर पुन्हा दुपारून 4 वाजता बकऱ्या सोडा, जेणेकरून तुमच्या बकऱ्यांना बिमारी आजार लागणार नाही. कारण हे बघा, एखादं जनावर जरी नुकसानीत गेलं तर 10-15 हजार रुपयाला टोला बसतो भाऊ, आणि 10-15 हजार रुपये काय तोंडाचे नसतात, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर तुमच्या स्वतःची काळजी बी सगळ्यात मेन आहे. 3 ते 4 लिटर पाणी दिवसाला माणसाला लागतं. नॉर्मल दिवसांमध्ये, या उन्हाळ्याच्या दिवसात जास्त लागतं. तर एक ग्लुकोज पावडर आणि 2-4 लिटर पाणी दिवसभराचं पीत चला. आता आम्हाला तरी इथं हॉटेल जवळ आहे, इथं दुकाना वगैरे जवळ आहे, तर आम्ही काय दर अर्ध्या 1 तासाला तिथून जाऊन पाणी वगैरे भरून आणतो. त्याच्यामुळं काही अडचण नाही आहे. पण तुम्ही सुद्धा सोबत 3-4 लिटरची 2 लिटरची तरी कमीत कमी पाण्याची बॉटल राहू द्या, जेणेकरून जिथंही पाणी मिळेल भरून घ्यायचं. दिवसभर थोडं थोडं पेत राहायचं, जेणेकरून हे बघा, तब्येत आहे तर पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे. जर तुम्ही मेले किंवा तुम्हाला काही झालं तर ते काही कामाचं नाही. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आणि मग पुढची गोष्ट बघा, मरणं हे तर खूप मोठी स्टेप झाली, पण काहीही अडचण आली, दुखणं आलं, 2-4 हजारात सहज टोला बसतो. त्याच्यापेक्षा तुमची तब्येतीची काळजी घ्या. दोन्ही तर फायदा आहे, तहान बी मिटते आणि तब्येतही चांगली राहते. तर ती ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जनावरांना खुराक चालू करा. सकाळ संध्याकाळ खुराक देत चला. गरम खुराक देऊ नका, थंड खुराक द्या. जसं की गहू, मका, थोडासा भरडा वगैरे दिला तरी चालतो, कांडी खाद्य दिलं तरी चालतं. कारण जनावर शेतात उपाशी राहिलं तर चालतं, पण घरी त्याला खुराक मिळेल आणि त्यांची भूक भागून जाईल. बरोबर, ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा, जेणेकरून तुमच्याही फार मोठी काही अडचणी येणार नाहीत आणि तुमचं उत्पन्न वाढेल. तुमची ज्या अडचणी आहेत त्या कमी होतील. धन्यवाद. बाय बाय. लव्ह यू ऑल. बघा, आता संध्याकाळचा टाईम आहे, 4:30 वाजलेले आहे. आता आपण बकऱ्या चरायला सोडलेल्या आहे. शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.